आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. रवी आई आलेत, काहीतरी गोडा धोडाचं करा की. नाही काही नको मला. खायचं तर राहू द्या, पण मी पुरीच्या घरचं पाणी बी पित नाही. फुलाताई राहू दे की, पाहुणे नाही म्हणताय. असं कसं, चहा तरी ठेवा की. हा वळ ग फुलाताई, ठेवू का चहा? मी ठेवते. कर. हा सुभाषराव, म्हणजे मला कळतंय तुमच्या मनात माझ्याबद्दल, आमच्या गोपाळबद्दल वैच आडी आहेच. तुमचा काहीतरी गैरसमज होत. अहो माझा गोपाळ आहे ना, एकदम गुणाचा पोरगा आहे बघा. अहो गावामध्ये समजी ना, त्याला देव माणूस म्हणून ओळखते. आमच्या गावातल्या बारक्या पोरांना आगीतनं वाचवलं त्यांनी. आणि टेलर म्हणून तो एवढा फेमस आहे, एवढा फेमस आहे, काय सांगू तुम्हाला. अहो मोठमोठ्याला नटे येतात त्याच्याकडे जंपर शिवायला, पण कधीही नजर वर करून त्यांच्याकडे तो बघत नाही. मला सांगा, असा गुणी पोरगा शोधून तरी पंचकृषीत सापडेल का आपल्याला? हा मी तर म्हणतो बरं का, आमच्या गोपाळ सारखी निर्मळ नजर या जगात कोणाचीच नसणार. नाही दुसऱ्या बायांकडे बघू न बघू, पण माझ्या लेकीकडे बघत नाही, त्याचं काय? अहो असं काय करता? वाईस येळ द्या की त्याला. आणि असं बी या दोघांच्या लग्नाच्या विषयाबद्दल त्याला काय माहित बी नव्हतं, आणि असं कुणी बी गळ्यात आणून बांधल्यावर कुणी बी कुणी बी म्हणजे ओळख नसलेलं असं म्हणायचं तिला. वय वय बरोबर. अहो काय आहे ना, अहो ओळख नसताना दोघांचं लगीन झालंय ना, म्हणून वाईस तो जरा नाराजच आहे बघा. तुमची होती का ओळख लग्न आधी? कोणाची असते? माझी आणि माझ्या बायकोची तर ओळख नव्हती, पण तरी सुद्धा चाललाच ना आमचा संसार. हो ते झालंच की हो, पण आपला काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहेच की. आणि हळूहळू सगळं ठीक होईलच की. आणि आम्ही समजे आहेच की त्याला समजावून सांगायला, नाही का हो? काल पातूर पुरीला बरोबर घेऊन जा, बरोबर घेऊन जा म्हणून माझ्या मागे तगादा लावला होता, आणि आज आम्ही हाय समजावायला लेकाला म्हणताय. एवढा बदल कसा काय झाला म्हणतो? काय भानगड काय? अहो काय भानगड कसली त्याच्यामध्ये? अहो आपण नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार, नाही का? हा काय माहितीये का, मुळामध्ये नाही हे लगीन झाले कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे गोपाळला बी असं वाटतं की लगीन झालेलंच नाहीये. मी काय म्हणतो, आपण आमचा गोपाळ आणि तुमची लाली दोघांचं धूमधडाक्यात लगीन लावून टाकू, समजा गावासमोर. काय म्हणता? चालतंय, पण तुमचं गोपाळ तो काय आमचे शब्दमूर आहे वय? अजिबात नाही. मग उडवायचं का पार? उडवा की. वा 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 वा. आपण नुसतं उडवा म्हणून कसं चाललं हो? आता लगीन म्हणल्यानंतर रीतीभाती आली, देणं घेणं आलं. कसलं देणं घेणं? आता लगीन म्हणल्यावर देणं घेणं असतं की नाही? मी काय म्हणतो तुम्हाला, आजच्या तारखेच्या हिशोबानं तुम्ही आम्हाला 10 लाख रुपये द्या. बाकी आमची कोणती बी अपेक्षा नाही. 10 लाख? खरं म्हणजे हे बी घेणार नव्हतो, पण आता तुमची पोरगी आमच्या वाड्यामध्ये राज्य करणार, वाड्याची मालकीण होणार म्हणल्यानंतर तिच्या हातात पैसा दागदागिने हवेत की नको? काय मग आपली बोलणी पक्की समजायची का? छान छान. आऊ चहा तर घेऊन जा. अरे बघा 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 बघा, हे हिम्मतरावची लबाडी बघा. माझं 5 लाख रुपये खाऊन बसला यो माणूस. आणि आता आणखी हाऊ सुटली याच्या तोंडाला. अहो झालेलं लगीन पुन्हा लावाय निघाला यो, आणि त्याच्या बदल्यात 10 लाख रुपये मागतोय मला हुंडा म्हणून. अहो किती स्वार्थी माणूस आहे यो. अरे तुझ्या पोरीच्या भल्यासाठीच बोलत होतो मी. मला काय माहित तुझा मेंदू गुडघ्यात आहे म्हणून. आता पाया पडला ना तरी मी लगीन लावून देणार ना मी. घेऊन जा तुझ्या पोरीला. आज तूच ठीक. अरे पैसे टाक माझा आधी 15 लाख रुपये. 15 लाख कसले? कसले? अरे 5 लाख दिले
आजच्या तारखेपर्यंत याच 15 लाखापेक्षा जास्त होतंय मी कमी सांगितल्यात. अरे 15 लाख सोड, 15 रुपये बी देणार नाही तुला आता मी. चल निघ. नाही नकोच देऊ, मग सांगतो तुला. अरे बायकोला घेऊन येईन इथं आणि दोघाच्या बँकावर राखेल वतून दिन पिटवून तुझ्या वाड्या सकट. हा, पेटू पेटू निघ. नाही बघच तू आता काय करतोय ते. काय सुभाष तात्या आहे ना, तुला कळेल. अरे एक नंबरचा खोटारडा लबाड माणूस आहे ह्यो. पैसे बुडव्या. जाऊतो तुला आम्ही, थांब जरा. हो गोपाळ शेठ. अरे काय शंकर शेठ एवढ्या रात्रीच इकडं? अहो तुमच्याच भावानं बोलवलं. हे घ्या आले. चला. काय झालं, काय विषय? अहो तुम्हाला समजलं का, आपल्या गावात मध्ये हवालदाराचा मर्डर झालाय. आता तुमचे भाऊ त्याची चौकशी करतात. आता मी म्हणलं तुम्हाला पाहिजे ती मदत करतो बाबा, पण मला एक कळलं ना, आपल्या गावात असं खून बिन कोण करेल का? माझा तर विश्वासच नाही बाबा. पोलीस आहेत, चौकशी करणार, त्यांची ड्युटी आहे, करू द्या. ती बी आहेच म्हणा, पण आपल्या डोक्याला फुकटचा ताप झाला हो. आता ते आपल्या तळघरात जे ड्रेपरीचे सामान ठेवले का नाही, ते चेक करायचे म्हणतात. तू इथं कशी? कशी म्हणजे? हा काय प्रश्न झाला का? लग्न झालंय आपलं, मग मी इथेच असणार ना. ती त्या लालीच्या आवाजात का बोलती आणि हिला मराठी कधीपासून घ्यायला लागली? हो, मी काय तुम्हाला बायको बिकू मानत आहे? निघा बाहेर. लगीन करून आले मी या घरात, मी नाही जाणार. अरे कसलं लग्न, कुठलं लग्न? मला तर आठवत बी नाही. तुम्ही निघा बरं पहिल्यांदा बाहेर. मी म्हंटल ना, मी नाही जाणार. निघा हो, डोक्यात नका जाऊ माझ्या. चला बाहेर लवकर निघा, चला. मी नाही जाणार. ही आपली खोली आहे, जिथं तुम्ही तिथं मी. जिथं मी तिथं तुम्ही अजिबात नाही दिसला पाहिजे. तुम्ही निघा पहिल्यांदा बाहेर. उठा. अहो, निघा हो पहिल्यांदा बाहेर. निघा तुम्ही. टेलर बाबू, अंदर नहीं बुलाएंगे मुझे? अरे या की, तुमचंच दुकान आहे. आमच्या गरीबाच्या दुकानात कसं काय येणं केलं? वो कुछ ड्रेसेस सिलवाने थे. आणि मग त्यात काय एवढं, शेव घ्या आपण. वो ना मटेरियल्स कहाँ पे मिलते हैं, मार्केट का है, मुझे कुछ पता नहीं है ना. त्यात काय एवढं? अहो गावात कुणाला बी विचारा, ह्याला की आपला जित्या, त्याला तुम्ही सांगा, तो रिक्षात बसून सोडून येईल तुम्हाला.